राज्य खणकाम आणि कंपनीच्या प्रस्तावित उड्डाणपुलाक खर विरोध पिळगावच्या ग्रामसभेत दिसून आयलो। गावकारांनी पंचायत वाठारातल्या खणकामा आड थाराव संमत केलो आणि गावच्या सैमाक आनीक लुकसाण जावंक शकता अशें सांगून हुस्को उक्तायलो। दिवचल पिळगाव वाठारात खणकामा संबंधित लोकांमदी हुस्को वाढत चल्ला। साबार फावटी कागाळी करून आणि विरोध करूनय काम चलता। पंचायत वाठारातल्या खणकामांक थळाव्यांनी विरोध केल्ल्यान पिळगावान ग्रामसभेन खण विशयाचेर मुखेल भर आशिल्लो। मेन विषय म्हणजे तो पावसान जो ट्रान्सपोर्ट चालू आसा पळय त्याचो विशय आसलो। ट्रान्सपोर्ट पावसान चालू आसल्या कारणान सबंद म्हणजे फ्रॉम पिळगांव जंक्शन टू सारमनस पर्यंत सगळो रेबो जाता आणि पब्लिकांक डिफिकल्ट जाता थंयच्यान हें करपाक फेरी धरपाक वचून। तेन्ना सगळ्या पब्लिकांनी डिमांड केलो सरपंचाक की तो ट्रान्सपोर्ट चलता पळय तो बंद दवरचो पावसान तरी एटलिस्ट, कित्याक जेणे करून लोकांक ते त्रास जावचे ना म्हणून। आनी सरपंचान तांकां एश्युरन्स दिला की आतां त्या मंगळार दिसता तांकां लेटर करता आणि विदीन 8 days जर कितें मायनींग एक्शन घेतली ना जाल्यार फुडें कितें आसा तें आमी रस्त्यार उतरया आनी तें स्टेप घेवया म्हणून। रातच्या वेळार अवजड वाहनांची येरादारी जाल्ल्यान थंयच्या लोकांक चड धुल्ल प्रदूषण, आवाज प्रदूषण आणि सुरक्षेविशीं प्रस्न निर्माण जाल्यात अशें सांगून गावकारांनी रातच्या खणकामाचो हुस्को उक्तायलो। आयज आमी जो ठराव घेतलेलो आसा तो ठराव म्हणजे जी आयज मायनिंग लागून जी अंदाधुंदी सारमनशेर चल्लेली आसा, जे रस्त्याचेर जे कितें प्रॉब्लेम्स जाता, लोकांक नायटीक लागून जे त्रास जाल्लेले आसा त्या सगळ्या त्रासांक लागून आयज आमकां नाइलाजानसून ग्रामसभेन ठराव घालचो पडलो। ग्रामसभेन ठराव घालपाची थोडी कारणां आसा, कित्याक आमी आमच्या हितून डायरेक्टर ऑफ मायन्स, पोल्युशन बोर्ड, डेप्युटी कलेक्टर, पंचायत हांकां सगळ्यांक आमी लेटरां दीत आसा, पूण कांयच ते एक्शन घेयना। आमी जानेवारीन लेटर दिल्ले नायटीक लागून, जाल्यार जुनाचे 2 तारखेक नायट एक दीस म्हाका रातचे आमच्या फोन केलो की पोल्युशन बोर्डाचे मनीस येयल्या मॉनिटरींग करपाक। हांव येवन जर थंय पळयता जाल्यार ते येयल्या, मशीन लायलेलें आसा, मशीन चालू केलें। मशीन चालू जर कर जाल्यार थंय नायटूच ना चालू, भितर सगळें ऑपरेशन बंद आसा। म्हणजे हे सगळें मिली भगत हे तेंच्यांनी पयलीं ठरोवन केल्लेलें आसा की आमी येतले, तुमी नायट बंद दवरा। आतां हालींच डेप्युटी कलेक्टरा पासून सगळे पोल्युशन बोर्डवाले रस्तो पळोवपाक गेल्ले, ते दिसा सकाळच्यान रस्तो चकचकीत दनपारां 2 येवपाचे आसले, ते येयले न्यू प्लांट आमचे जंक्शन आसा पळय पिळगांव जंक्शन थंयसून परतले। फुडें सारमनशेर तांकां लोक रावले आमचे, पूण ते फुडें येवंक ना। आनी आतां मेन मुद्दो आसा म्हणजे तो फ्लायओव्हराचो। आयज फ्लायओव्हर जर सारमनस जालो, जो मयेमसून जातलो, म्हणजे मयेम NSP आहा पळय थंयसून तो 2-3 कडेन जावपाचो आसा, जे पब्लीक रोड येता पळय थंयसरूच फ्लायओव्हर जातलो। आनी फाल्यां तो फ्लायओव्हर जाल्ल्यार तांकां फुडें कसलेंच ऑब्स्ट्रक्शन नासतलें। ते मुळगोवच्यान जो ट्रान्सपोर्ट येतलो पळय तो डायरेक्ट सारमनशेर येतलो, ते तेन्ना तेंचे व्हडले डंपरी घेवन येतले, कित्याक ऑब्स्ट्रक्शन नासतलें। आनी त्या कारणाक लागून आमकां सारमनस तर कंप्लीट आमी काबार जातले, कित्याक आमच्या जी घरां आसा पळय ती 10 मिटराचेर 5 मिटराचेर अशी जी घरां आसा, आनी तांकां SOPन जावं आमचो कोण ते इसीन जो पळय पॉयंट घालून दिल्लो आसा की जी रेजिडेन्शियल एरिया आसा ती मायनिंग हेच्या पासून 200 मिटर भायर आसपाक जाय, पूण सारमनस 95% 200 मिटराच्या भितर आसा। हें कोणीच इन्स्पेक्शन करिनासतना जावं हेजें कोणीच सारकें हें करिनासतना तांकां EC दिल्लेली आसा। त्या कारणाक लागून आमी ठराव घेतलेलो आसा की आमकां थंय मायनिंग नाका। व्हडली व्हडली झाडां अशी बँड जाल्लेली आसा, ती जर फाल्यां जर बेंडली जाल्यार दोनूय ज्यो पळय फेरी आसा थंयसून वेवस्थीत क्रॉस जावन लोकांची सोय जातली। आमकां आयज पळय 300 वटेन म्हटल्यार उपकारता। BJP गव्हर्मेंट पार्टीचे लोक आसा, गव्हर्मेंटाचे आमदार आसा त्या हितूर, जाल्यार आयज ते फेरीची परिस्थिती लोकांक सकाळीं वयता कितले त्रास जाता। 8चे लोक 9 घरा कामार पावता, जे फेरी सारकी ना, टायमार तेंची फेरीच नासता। फ्लायओव्हराक तेंच्यांनी स्ट्रॉंग ऑब्जेक्शन हाडला। जो मायनिंगचो तेंचो मायनिंगान डायवर्ट करपाचो आसलो तसो ट्रान्सपोर्टाचो 3 ओव्हरब्रीज करून तेंच्यांनी ते की आमचो की लोकलांचो ताका विरोध आसा म्हणून आमी आजून कंपनी सुद्दां आमच्या पंचायतीन आमी कसलें तेजेर डिसिजन घेवंक ना। तुमची जेन्ना संमती जातली, लँड ओनरांचे सगळे डॉक्युमेंट क्लियर आसतले आनी तुमी जेन्ना पाठिंबा दितलो तेन्ना आमी पंचायत फुडें सरतली ताका, नाल्यार आमी तशें तटस्थ रावतले। गोवा 365 खातीर महेश गोवेकार, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार।